आज 13 मार्च 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. आज आपण पाहिलं असता एक्सपायरीचा दिवस होता, त्यामुळं विकली एक्सपायरी होती, व्होलॅटिलिटी भरपूर होती. त्याच्यामुळं आपल्याला साधारण निफ्टीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय म्हणतो त्याला अप डाऊन आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या पोझिशन्स ॲडजस्ट होताना आपण पाहिलं. ओव्हरऑल आज डॉलर इंडेक्स पण आपल्याला कमी दिसत आहे, इंडिया विक्स पण कमी आहे. मार्केटवर आपल्याला निगेटिव्ह कोणतीही गोष्ट आपल्या फंडामेंटलमध्ये US डॉलर सुद्धा 87च्या आत आलेले दिसत आपल्याला. क्रूड ऑइल पण स्टेडी राहिलेला आहे, फारसं 70च्या आतच खूप दिवस खेळायला. आपण काल डाटा पाहिल्याप्रमाणे क्रूड पण फारसं वाढलेलं नाही आहे. ओव्हरऑल मार्केटला फक्त आणि फक्त ट्रम्प यांच्या रोजच्या अनाउन्समेंट, त्याच्यावर पॅनिक होऊन FIचं सेलिंग, प्रॉफिट बुकिंग म्हणलं तर आता बऱ्यापैकी प्राइस आपल्याला सगळे खाली आलेले दिसत आहेत. ओव्हरऑल ह्या 21,800 पासून 22,600 मध्ये वाढलं होतं. साधारण तिथं आपल्याला हे वाढलेले स्टॉक बरेचसे होते. त्याच्यात मग रिसंट वाढलेले चांगले स्टॉक, त्याच्यात सुद्धा आपण उद्या आणि एक दिवस सुट्टी आहे, मार्केट आजच लास्ट दिवस आहे आठवड्याचा, त्यामुळे सुद्धा असण्याची शक्यता आहे. कारण हे चांगले स्टॉक सुद्धा वाढलेले आज ब्रेक लावून थोडं प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. कारण अनिश्चित करता कोण डिलिव्हरी घेऊन जाणार नाही. FIच्याकडे आपण पाहू थोडं. आज मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी पाहिल्या असता आपण न्यूजमध्ये टॉप FI चालले, बाजार छोडकर, असं सगळ्या बातम्या चालू आहेत. पण चांगल्या स्टॉकला काही फरक पडत नाही. आपण आज हे पाहतो आहे. आज आपण आपल्या रोजच्या ह्याच्यात ETF किंवा आपलं निफ्टी 20 वगैरे चांगलं टिकून आहे. त्याच्यात आपल्याला फारसं इथं नुकसान दिसत नाही आहे. निफ्टी 20 पाहिलं असतं आपण सलग या आठवड्यात त्याचा चार्ट आपण पाहिला असता, फार मोठं कुठं नुकसान झालेलं दिसत नाही आहे. 255 247 याच रेंजमध्ये हे फिरत असतंय. त्यामुळं आता मोठे ट्रेड करण्यासारखी परिस्थिती पण दिसत नाही आहे. न्यूज मधून काय दिसते आज पाहू. आणि आता DIची ताकद थोडी कमी होण्याची शक्यता वाटायला लागली, कारण 122% SIP बंद होण्याचा रेशो आलेला आहे. फेब्रुवारीमध्ये रेकॉर्ड झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या न्यूजमध्ये आपण बघत असतो, पण त्या न्यूज आपल्याला कितपत इफेक्ट करतात काय सांगतात. आता ITचं काल डेंट बदलले, सगळे IT सेक्टर खाली होते. परत असेट मॅनेजमेंट कंपन्या यांच्यासोबत सुद्धा स्टॉक आहेत, त्यांचे सुद्धा NAV कमी होत आहे. काही SIP निगेटिव्ह रिटर्न देताना दिसत आहे, त्यामुळं प्रत्येकाचं मन होत नाही आहे. थोडंफार मार्केटला निगेटिव्ह राहण्याची कारणं ती दिसत आहेत. त्यानंतर आपण आज साधारण सेन्सेक्स पाहिला असता 200 अंकांनी घटून 73,828.91 अंकाने बंद झालेला आहे. निफ्टी पाहिले असता 22,397.20 इतक्या अंकाने बंद होऊन 73 अंकांनी त्याच्यात घट झालेली आहे. बँक निफ्टी पाहिली असता 48,060.40 इतके बंद होऊन त्याच्यात 3 पॉईंट वाढ झालेली दिसत आहे. इंडिया विक्स आपल्याला कमी झालेली दिसत आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा आपल्याला कमी झालेले दिसत आहे. त्याच्यानंतर आपण US डॉलर आत्ताच पाहिला 86.954 रुपये इतका दिसत आहे. क्रूड पाहिला असता $67.8 दिसत आहे. गोल्ड पाहिला असता आपण 86,906 इतका दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण आजचे गेनर मध्ये पाहू. आज गेनर मध्ये आपल्याला गेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिप्ला, ICICI बँक, पॉवर ग्रिड, ONGC, टाटा स्टील, NTPC, सन फार्मा, ट्रेंट, डॉक्टर रेड्डी, TCS इत्यादी दिसत आहेत. क्लोजर्स मध्ये पाहू आज
आता आज फायनान्स सेक्टर किंवा ऑटो सेक्टरला फारसं काही न्यूज नव्हतं, तरी पण आपल्याला इथं चांगल्या सेक्टरला प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. श्रीराम फायनान्स, हिरो मोटर कॉप, टाटा मोटर, HDFC लाईफ, इंडसइंड बँक, हिंदाल्को, विप्रो, SBI लाईफ, ग्रासिम, ब्रिटानिया, मारुती, एशियन पेंट, JSW स्टील, BPCL, अडानी पोर्ट, अडानी एंटरप्राइजेस, रिलायन्स, बजाज फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, इन्फोसिस इत्यादी चांगले काउंटर सुद्धा आपल्याला आज लो मध्ये बंद होताना दिसले. एक्सपायरी मध्ये थोडंफार आणि दुसरं ट्रम्प यांच्या अनाउन्समेंट सतत चालू आहे. आज लिकर स्टॉक किंवा अमेरिकेच्या स्टॉक बद्दल 200% टॅरिफ, 100% टॅरिफ अशा साधारण बेताल न्यूजमुळं सुद्धा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. न्यूज म्हणण्यापेक्षा त्यांच्या अनाउन्समेंट. त्याच्यानंतर दुसरं पाहिलं असता त्यांच्या काल इन्फ्लेशन रेट सुद्धा अमेरिकेचा चांगला आलेला होता. डाटा सुद्धा आपले चांगले आलेले आहेत. तरी पण मार्केट ह्या अशा थोड्याशा लहरी स्वभावामुळे आणि ओव्हरऑल मग आता रिसेशनच्या चर्चा चालू झालेल्या आहेत. अमेरिकेचं रिसेशन आलं, तसं काही झालं तर आपल्या इंडियन मार्केटला तसं पाहिलं तर रिसेशन पेक्षा टॅक्सेशन आणि ओव्हरऑल नवीन स्टार्टअप याला थोडंसं पुश मिळालं तर आपली इकॉनॉमी उभारी घेऊ शकते लगेच. फार मोठे ड्यू किंवा अडचणी आपल्या इकॉनॉमीला येत नाहीत. आता आज ग्लोबल पाहिलं असता आपल्याला डाव जोन्स 154 अंकांनी खाली दिसत आहे. S&P 40 अंकांनी खाली दिसत आहे. नॅसडॅक 229 अंकांनी खाली दिसत आहे. ब्रिटन FTSE आपल्याला 19 अंकांनी प्लस दिसत आहे. कॅट पाहिला असता आपण 23 अंकांनी मायनस दिसत आहे. डॅक्स जर्मनीचा 131 अंकांनी मायनस दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला 25 अंकांनी मायनस दिसत आहे. जपानचा निकी पाहिला असता आपल्याला 29 अंकांनी खाली दिसत आहे. ओव्हरऑल हँगसेंग, तैवान, आपल्याला शांघाय सगळे मार्केट बंद झालेले आहेत, पण ते निगेटिव्ह मध्ये बंद झालेले आहेत. त्याच्यानंतर काल आपण डाटा बघितला, क्रूड ऑइलची इन्व्हेंटरी होती. आज कोणते मोठे डाटा दिसतात का पाहू. जॉबलेस क्लेम, इनिशियल जॉबलेस क्लेम आपल्याला आज फारसा काही मार्चची रेट 23 म्हणजे फार काही त्या न्यूट्रल आल्यासारखं आलेलं आहे. त्यामुळे निगेटिव्ह कोणत्याही न्यूज नाहीत, फक्त त्यांच्या अनाउन्समेंट आणि मग आता रिसेशन या सगळ्या बातम्यांमुळे पण चांगले स्टॉक, चांगल्या कंपन्या ज्यांचं एक्सपोर्टशी किती सहभाग आहे नाही व्यवस्थित आपण पाहिलं तर आपल्याला बरेच चांगले स्टॉक आपल्याला स्टँड होताना किंवा व्यवस्थित थांबताना दिसत आहेत. ओव्हरऑल तिथं पण आपल्याला काही डाटा दिसत नाही. आज फिगर पण आलो रिफ्रेश झालेले दिसत नाही. NSE मधूनच येत असते आपल्याला. NSEच्या वेबसाईटवर आपल्याला आजची फिगर अजून आलेली नाही आहे. त्याच्यानंतर आपण इकडं सुद्धा नाही मिळत आपल्याला. त्याच्यानंतर आपण पाहिला असता सेक्टर इंडायसेस मध्ये पाहू. सेक्टर इंडायसेस मध्ये आपल्याला काही न्यूज मिळतात का किंवा कोणत्या सेक्टरला काय आपल्याला नुकसान झालं ते बघता येईल किंवा कोणत्या सेक्टरला फायदा झाला ते पण पाहू. ओव्हरऑल आज ऑटो सेक्टरला आपल्याला 229 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता 188 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक पाहिलं असता आपण 24 अंकाने वाढ झालेली आहे. असं पाहिलं असता निफ्टी PSU बँक यांचे आता परफॉर्मन्स नंबर सगळे आपल्याला चांगले दिसत आहेत. त्यांचे येणारे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. प्राइस पी रेशो सगळे कमी आहेत. ह्याला एक्सपोर्टचा काही संबंध नाही. PSU सेक्टरमध्ये आज किंवा आतापर्यंत साधारण फार मोठं घट किंवा ते टेरिफ वगैरे ह्या गोष्टीपासून हा सेक्टर बचावात्मक दिसत आहे थोडाफार आणि व्हॅल्युएशन पण चांगले झालेले दिसत आहे. हे काय आपल्याला रिकमेंडेशन नाही आहे, आपण मार्केटचं विश्लेषण करत असतो.
आपण आपल्याला दिसताना जे दिसतंय ते आपण सांगत असतो, पण ते काय रिकमेंडेशन नसतं. पण ओव्हरऑल आपल्याला PSU सेक्टरच्या बँक आज थोड्याफार व्हॅल्युएशन वाईज चांगल्या दिसत आहे. त्याच्यानंतर आपण निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस पाहिलं असता 37 अंकांनी त्याच्यात घट झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असता अगेन इथं एक्सपोर्ट आणि टॅरिफचा फार्माला इंडियाचा फार्मा एक्सपोर्ट होतोय चांगल्या प्रकारे, त्यामुळं त्याच्यात एक थोडंसं आपल्याला दिसत आहे. डोमेस्टिक जे आहेत त्यांच्याकडं आपल्याला चांगले दिसत आहेत. त्याच्यानंतर निफ्टी फार्मामध्ये 37 अंकाची घट आहे. आता स्क्रिप्ट वाईज मार्केट चालत आहे, तरी पण आपण सेक्टर का चेक करत असतो की ड्युटीज आणि टॅरिफ ज्या घोषणा होत आहेत त्या सेक्टर वाईज होत असतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं कळायला बरं पडतं. निफ्टी FMCG मध्ये 78 अंकाची घट झालेली आहे. त्याच्यामध्ये निफ्टी मेटल पाहिलं असता आपण 76 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये 14 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडियामध्ये पाहिलं असता 21 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मीडियाला सुद्धा कोणत्या टॅरिफ असतं त्याचा काही संबंध येत नाही. आपल्याला येणारे आता त्या नेटवर्क आणि याचं थोडंसं नवीन करार झालेले आहेत जे स्टारलिंकचे, त्याच्या संबंधित काही इफेक्ट आला तरी आपण जे सेफ सेक्टर आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आज बघायला हवं. निफ्टी एनर्जीमध्ये पाहिलं असता आपल्याला 52 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये पाहिलं असता आपल्याला 34 अंकाची घट दिसत आहे. ओव्हरऑल आज सुद्धा आपल्याला चाललेल्या बँकमध्ये HDFC वगैरे आज ओव्हरऑल हे प्रॉफिट बुकिंग दिसत होतं, बाकी खराबी काय दिसत नव्हती. हे सुद्धा सेक्टर आपल्याला टॅरिफ आणि ट्रम्प यांच्यापासून सुरक्षित असं सेक्टर दिसते, फायनान्स आणि बँकिंग. त्याच्यानंतर आपण इन्फ्रामध्ये निफ्टी पाहिली असता त्याच्यात सुद्धा आजच आपल्याला नवीन ब्लॅकस्टोनने कोलते पाटील या पुणे बेस्ड एक रियालिटी कंपनीमध्ये 40% स्टेक बाय केलेलं दिसत आहे. त्यामुळं इन्फ्रा आणि रियालिटी सुद्धा हे सुद्धा सेक्टर आपल्याला थोडेसे ह्या अनिश्चित कालावधीत चांगले वाटत आहेत. त्याच्यामध्ये आणि आपण पाहिलं असता निफ्टी कमोडिटीमध्ये पाहिलं असता आपण आज 41 अंकाने आपल्याला घट झालेली आहे. त्याच्यात आपण थोडंफार निफ्टी कन्झम्पशनमध्ये पाहू. कन्झम्पशनमध्ये पाहिलं असता आपल्याला 49 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण अनेकदा डाटा आज आहे का बघू. आता आज एक्सपायरी झालेली आहे. आपण नेहमी म्हणत असतो एक्सपायरी दिवशीची कंडिशन पहा. ॲट मनीला आपण जिथं सेटल होतं तिथं राहत असतंय, बाकी सगळ्या पोझिशन या सगळ्या शून्य होऊन जात असतात आउट ऑफ मनीच्या. त्यामुळं हे लक्षात ठेवून आपले जे आहे ते सगळे शून्य होऊन जात असतात. त्याच्यात ओपन इंटरेस्ट वगैरे आपण का बघत असतो, कसं बघायचं, तर सुट्टीच्या दिवशी 2-3 दिवस सुट्टी आहे. या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहे. आपण त्याच्यातनं एक 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 व्यवस्थित बघितले, समजून घेतले. नाही समजले तर कमेंट केलं तर आपण त्याच्यावर नक्की उत्तर देऊ. आता आपण साधारण आज पाहिलं निफ्टी आपल्याला 500 आणि 450च्या मध्ये इथंच आपल्याला बंद होताना दिसलेले आहे. 397 सॉरी 400च्या आतमध्ये बंद होताना दिसत. आता आपण येणाऱ्या 20 मार्चची काय पोझिशन तयार झाले का पाहू थोडंफार. अजून तर पुरतं असं फार मोठ्या नाही आहे, पण ओव्हरऑल पोझिशन पाहिले असता आपल्याला सपोर्ट बऱ्यापैकी तयार होताना दिसत आहे. रेजिस्टर पण जवळच आहे. साधारण साईडवेज जरी मार्केट राहिलं तरी स्टॉक वाईज आपल्याला काम करायला सोपं जाऊ शकतं, तेव्हा थोडं आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. त्याच्यानंतर फिगर काय रिप्लेस झालेले नाही आहेत. आपण या वेबसाईटवर बघू शकता, हे ओपन इझिली अवेलेबल आहे. एकदा मार्क दाखवला की कसं बघायचं कुठं बघायचं आपण थोडा वेळ घालवून त्याच्यावर बऱ्याचशाच वेबसाईट फ्री आहेत, डाटा येत असतात, त्याचं वाचलं पाहिजे. थोडंसं माहिती म्हणलं तर आपण स्टॉक कसे बघायचे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण इथे या चॅनलवर आहे. एखाद्या कंपनीचं आपण जेव्हा बघत असतो
फंडामेंटल किंवा ग्रोथ कशी बघायची आपल्याला. पी रेशो असतो स्टॉकच्या किमतीवर न बघता आपण पी रेशो बघणं गरजेचं आहे. प्राइस अर्निंग वरून आपल्याला स्टॉक महाग आहे का स्वस्त आहे समजतं. त्याची बुक व्हॅल्यू इथं असते, अकाउंटची व्हॅल्यू साधारण ती आपल्याला इथे बघता येते. पेग रेशो जो असतो, प्राइस ग्रोथ रेशो असतो, तो 1च्या आत असेल तर चांगली असते कंपनी, असं साधारण आहे. इथं आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली असते त्याची. तिथं हाय लो बघू शकता, डिव्हिडंड यील्ड. त्याच्यानंतर आपण कंपन्यांचे चार्ट, साधारण 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन दिसत आहे. त्याच्या खाली गेल्यानंतर किंवा 200च्या खाली गेल्यानंतर स्टॉकला वीक समजलं जातं. शक्यतो प्रॉफिट मध्ये असतील तर ते स्टॉक सोडून दिले जातात. ओव्हरऑल आपण बेसिक पाहत आहोत. अनालाइज मध्ये पियर्स मध्ये आपण फिल्टर लावून कंपन्यांचे डेप्ट किती आहे, कर्ज किती आहे ते आपण पाहू शकतो. प्रत्येक कंपनीवरचे डेट चेक करणं, त्याच्यावरचं कर्ज किती आहे, त्याचं प्रॉफिट ग्रोथ किती आहे, 3 वर्षाची किती आहे, एफ आयचं होल्डिंग किती कमी झाले, चेंज इन एफ आय होल्डिंग किती आहे, हे सगळं आपण डिटेल बघू शकतो याच्यात. क्वार्टर्समध्ये आपल्याला प्रत्येक क्वार्टर्सचे रिझल्ट आपल्याला जे येत असतात, डिसेंबर ते डिसेंबर जे कम्पेअर केले जातात, थर्ड क्वार्टर ते थर्ड क्वार्टर, फर्स्ट ते फर्स्ट, असं जे कम्पेअर केलं जातं रिझल्ट यायच्या आधी, ते आपण इथे बघू शकतो. ही माहिती सांगण्याचं कारण जो आहे, ह्या वेळेला एक दिवस सुट्टी जास्त आहे, आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळत असतो. तिथे कंपनीचं टॅक्सेशन, अदर इन्कम, बॅलन्स शीट पाहू शकता तुम्ही, प्रॉफिट लॉसेस पाहू शकता, 12 मंथ ट्रेलिंग आपल्याला ज्याचं एक्सेप्ट येणारे प्रॉफिट दिसत असतात. नेट प्रॉफिटमध्ये आपण पाहू शकतो EPS चेंज होताना दिसत असतो. साधारण कंपनीने भरलेला इंटरेस्ट, बॉरोइंग, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे बॅलन्स शीटमध्ये दिसतात, लायबिलिटीज दिसतात, असेट दिसतात. असं आपण थोडंसं त्याच्यावर प्रत्येक आपापल्या पोर्टफोलिओमधली कंपनी जरी याच्यातून बघायला शिकलो तरी आपण कंपनी ठेवायचं का नाही ठेवायचं आपल्याला समजतंय, किंवा नवीन ऍड करायचं का तेही कळू शकतंय. इथं आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसतोय. प्रत्येक महिन्याला आपल्याला फंड एफ आयने त्यात स्टेक वाढवला आहे का सोडलेला आहे, हेच डाटा उचलून सांगत असतात प्रत्येक स्टॉकचे. आपण स्वतः पण बघू शकतो. आपल्याला बघायला शिकणं महत्वाचं आहे, कारण सगळे स्टॉक असतो प्रत्येकाच्या पोर्टफोलिओ मधले कोण चालू. त्यानंतर आपल्याला इथं या फायने स्टेक वाढवलाय, डोमेस्टिकने कमी केला आहे, हे आपल्याला सगळं इथं दिसत असतं. साधारण आपण काल म्हणण्याप्रमाणे म्युच्युअल फंडने जे केलेलं होतं ते इथं आपल्याला दिसत आहे. मार्चला 15 डिसेंबर इथून 17% जेव्हा ह्याने स्टेक वाढवत होते तेव्हा आपण पाहिला असता. मार्चचा टाटा मोटरचा रेट बघितला तर आपल्याला त्याचं लक्षात येईल की काय रेटने आपल्या फंडच्या ह्याने आपला, तुम्ही जे SIP करता स्टॉकमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, तर त्याने त्यावेळेला काय रेटने खरेदी केले, त्या काय रेटला काय खरेदी केले, ते गरज होत्या का, किंवा कसा म्युच्युअल फंडचा वापर त्यांच्याकडून काळजीपूर्वक होतो का. आज मार्केट घटत असताना त्यांनी समोर फॉरेन इन्स्टिट्यूटला सपोर्ट केल्यासारखं थांबून घेण्याचं 4-5 महिन्याचं काही कारण होतं का. या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला समजायला लागतील, तेव्हा आपण थोडंसं आता SIP बंद करणं मूर्खपणाचं ठरेल, कारण आता सगळे रेट स्वस्त आहेत आणि आता तुम्हाला त्याच SIP मध्ये युनिट जास्त मिळणार आहेत. 10,000 समजा 100 युनिट मिळत असतील जेव्हा मार्केट वर असताना, तर आता 120 मिळतील. असं थोडंसं होत असताना आता SIP बंद करण्यात काय अर्थ नाही. स्टॉक कधी करायची, कधी बंद करायची, हे थोडंसं आपण आता व्यवस्थित याची माहिती घेत जाऊ. तसं आपल्याला ह्याच्यातलं समजत जाईल, तसं आपण त्याच्यात लक्ष घालायला चालू करा आणि शिकत राहा. धन्यवाद.